व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरी डे गुडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त आज आम्ही म्हणजे मी आता ब्लड टेस्ट करायला गेली होती. तर मग असं आम्ही म्हणालो चला तर आता मग ब्रेकफास्ट घेऊनच जाऊ. तर माझा ऑल टाईम फेवरेट ब्रेकफास्ट मी आता आणला आहे. आणि आमच्या इथे एक जे शॉप आहे, दुकान आहे, तितकं अप्रतिम बनवतं ना ते नाश्ता. तर तो काय नाश्ता आहे तर तुम्हाला मी दाखवते. आणि एकदम खरंच माझं ते इतकं फेवरेट आहे. त्याच्या सुगंधाने मला असं, आणि खरंच मला खूप आवडतं. म्हणजे काही ठिकाणी सांबार चांगलं नसतं, चटणी चांगली नसते, पण खूप छान आहे हे. आणि आता तो आम्ही एन्जॉय करणारे सगळे फॅमिली मिळून. आज खूप फ्रेश वाटतंय. भले ब्लड टेस्ट करायला गेलेली, पण असं मस्त ऊन लागत होतं. म्हणजे असं वाटतं घरात बसून आपण एवढं ऊन पण आपल्याला भेटत नाही. आणि मला खरंच आंघोळ करून मस्त फ्रेश होऊन गेली. मी अशीच गेली नाईट सूटवरच. म्हणजे कुठे कपडे घालते 5 मिनटाच्या कामासाठी. आणि पण खरंच ऊन वगैरे लागलं ना, थोडं बरं वाटलं. म्हणजे शरीराला असं शेक भटलं, कारण घरात बसून बसून काय नुसतं ते फॅनची हवा. मग मला खूप फ्रेश वाटलं. आणि मस्त आम्ही इथे ब्रेकफास्ट आणला आहे, तर तो तुम्हाला मी दाखवते. हे असे मस्त दाल वडे घेतलेत, मेदू वडे. याच्यात माझा फेवरेट मसाला डोसा आहे. मेदू वडे आणि ही सुंदरशी चटणी, दोन्ही. सो चला आम्ही एन्जॉय करतोय. तर इथे ना आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आणि आता मी सगळी ही ब्रेकफास्टची भांडी घासून घेते. तर मी काय करते माहिती आहे का, जसं ब्रेकफास्ट झाला की लगेच ब्रेकफास्टची भांडी घासते, लंच झाला की लंचची, किंवा स्वयंपाक केला तर स्वयंपाकाची भांडी सगळं आवरून घेते, किचन वट्टा, आणि मग स्वयंपाकाची पण भांडी घासून घेते. त्यामुळे मला काही जास्त माझं भांड्यांचा पसारा पडत नाही. आणि मला जेव्हा माझं दुपारी जास्त पसारा पडतो, कारण की अगदी म्हणजे सगळंच लंच असतं पूर्ण डिटेल्समध्ये. म्हणजे वरण भात, आमटी भात, चपात्या, भाजी, अजून काही वेगवेगळं असेल ते सॅलड वगैरे, कोशिंबीर, तेव्हा मग थोडा ढिगारा पडतो. पण मग काही नाही, ते पण मग ते लगेच घासून मग जेवायला बसल्यावर लगेच जेवायची पण भांडी आम्ही घासून घेतो. आणि असं मी भांडी घासली की मी असं ते भांडं पण क्लीन करून घेते. तर आता मस्त तुळशीला पाणी घालते, कारण ऊन खूप वाढलेले ना, त्यांनासुद्धा पाण्याची गरज आहे. तर मी जेव्हा पाणी तुळशीला घातलं ना की लगेच ते तुळस वृंदावन ती पण धुवून घेते मी स्वच्छ, जेणेकरून त्याच्यावर काही धूळ माती बसते ना, किंवा ते ओघळतं पण ना, तर ते पण निघून जावं म्हणून ते मी लगेच ते पण काम करून घेते. तर माझी सगळी ना सिरियल वाईज कामं असतात. तर मग आता ह्याच्यानंतर जर मी कपडे धुतले असेल तर मग मी कपडे वाळत घालते. आणि एक दिवस कपडे धुते तर एक दिवस मी असे कवर्स वगैरे, कर्टेन झाले, किंवा गादींचे कवर असतात, म्हणजे जे काही एक्स्ट्राचे जे कपडे असतात ते मी वेगळे धुते. मग एक दिवस कपडे तर एक दिवस अशा गोष्टी मी धुते. तर आज मला सोफ्याचा कवर धुवायचा होता, तो धुवून टाकला. आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारला, त्याचा मी व्हिडिओ शूट केला नाही. आणि मग लगेच मी फरशी पुसायला घेतली. तर हे असं माझं सिंपल सरळ रूटीन आहे. आणि सगळ्यांनी जर असं फॉलो केलं ना तर तुमची कामं इझिली होईल. कारण की सकाळी सकाळी जी सकाळची कामं असते ती सकाळी गेली ना तर खरंच ओझं होत नाही, बर्डन होत नाही आपल्याला ॲक्च्युली. म्हणजे कसं सकाळी उठलं, आंघोळ केली, वृंदावनला आपल्या तुळशीला पाणी घातलं, लगेच आपलं ब्रेकफास्टला लागलं, ब्रेकफास्ट बनून झाला, खाल्ल्यावर लगेच ब्रेकफास्टची भांडी घासली, लगेच मग झाडू लादी, जे काही डस्टिंग वगैरे जे काही तुमचे ते सगळे करून घ्यायचे, कपडे वाळत घालून घ्यायचे, झाले मॉर्निंगची कामं. त्याच्यानंतर मग लंचचं प्रिपरेशन करायचं, थोडासा वेळ द्यायचं स्वतःला. आता इथे मी स्वतःला थोडंसं आता पॅम्पर करणार आहे. म्हणजे आता ऊन वाढले म्हणून मी सध्या कर्टन लावते थोडेसे. आणि मग थोडंसं 5-10-15 मिनटं तरी मी स्वतःला असं थोडंसं म्हणजे रेस्ट घेते. कारण सकाळपासून आपण जी काही कामं केली असतं मॉर्निंगची, त्यासाठी मला रेस्ट हवा असतो. मग 10-15 मिनटात कूल होण्यासाठी मी रेस्ट करते. तर इथे मी थोडा वेळ टी व्ही तरी बघेल, नाही तर मोबाईल तरी बघते. आणि मी टायमर लावते. मी जास्त वेळ बसतच नाही, नाहीतर कधीतरी असं स्वतःचंच एडिटिंगचं काम करत असते, थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं. तर अशा प्रकारे हे माझं रुटीन आहे मॉर्निंगचं. आणि सोपं आहे, असंच फॉलो करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.